तुम्ही पाठवलेले शिक्षकांसाठीचे पुस्तकं बऱ्याच जणांना सांगतो. आता मला शिक्षकांसाठी पेटी तयार करायची आणि शिक्षकांसाठीची पहिली पेटी त्याला सुचली दिलेली आहे. आम्ही आणली त्यात पहिली पेटी दिवाळी तो घेऊन गेला. आणि आता शिक्षकांसाठीची पेटी ही कल्पनेसाठी विनोद शिरसाटांनी मला फोन केला साधनामधून की हे काय आहे ते सांग आणि आपण याच्यात काम करू. अशा पद्धतीनं एक विस्तार झालाय या उपक्रमाने. मी शेवटी माझ्या ओळखीच्या शाळा कव्हर करेल किंवा मी अजून एक काय करतो की प्रिन्सिपल असेल ते सांगतात मला की दादा इथे इथे शाळेला या शाळेतले शिक्षक झाले मी ओळखतो तुम्ही देऊ शकता पेटी. असं कुणी ना कुणी मला रिकमेंड करत राहतं. आणि या निमित्ताने मी तुम्हाला हे आव्हान करेन पुस्तक पेट्या तुम्हाला द्याच. प्रश्नच नाही, तुम्ही माझ्या हक्काचे लोक आहात. तुमच्यापैकी कोणाकडे मी अजून गेलो नाही, मला तेवढी गरज पडलेली नाही. पण तुम्ही नक्की मला शिक्षकाचं नाव किंवा शाळेचं नाव कळवा. कशी पेटी त्यांच्यापर्यंत पोहोचायची ते माझी जिम्मेदारी. पण तुम्ही मला नाव नक्की कळवा हे नक्की यावेळेस तुम्हाला विनंती करतो या निमित्ताने. वा. पण या पेटीसाठी मग जे काही खर्च होतो 5,000 रुपये किमान होतो याच्यासाठी प्रायोजक कसे शोधता किंवा कोण कोण आहेत आतापर्यंतचे तुमचे प्रायोजक? प्रायोजक एकूण 40 प्रायोजक आहेत त्याच्यामध्ये. फक्त सर्व आहे इकडे एकदा ठीक करतो किंवा तो येईल फक्त यासाठी की यातलं कुणी मला कधी त्याच्याबद्दलचं कुठलं पत्र मागितलं नाही काही नाही. हे लोक आहेत ज्यांनी 2 पेट्या आणि काही भयानी संस्थेची सोडून मला वेगळी पेटी दिली होती. शुभदा डॉक्टर शुभदा लोहियांनी पेटी दिली आहे. पुण्यातले काही आमचे मित्र आहेत. सिंगापूरवरून आम्हाला पेट्या आल्या. अमेरिकेतून आम्हाला पेटी आली आहे. अमेरिकेच्या पेटीचे स्पॉन्सर इथे असेल त्यांनी मला 3 पेट्या दिल्या आमच्या देशमुख मॅडमने बाहेर बसल्यात. आणि 3 पेट्या असतील 4 पेट्या असतील आणि लागेल तसं सांगणार ही सगळी मंडळी दाखवत एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे जरी काही म्हणत नसतील त्यांनी जरी काही अपेक्षा व्यक्त केली नाही तरी मी 3 पद्धतीने त्यांना प्रतिसाद कळवतो. एक ज्या शाळेला पेटी दिली त्यांना विनंती करतो पत्र किंवा फोन करा तुम्ही त्या प्रायोजकांना. आता फोन सोपा व्हॉट्सअप आहे. दुसरं त्यांना आपण यादी पाठवतो की तुमची आम्ही कोणती पुस्तकं दिली प्रायोजकाला माहीत असतं पाहिजे. माझ्या काही मित्रांनी अगदी सुरुवातीला फार शिस्तबद्ध आहे कारण म्हणजे असं अतिशोक्तीच करतो असं मला बोलले ते. पण ते तो शिस्त असली पाहिजे ती की मी तुमच्या 5,000 रुपयाची कोणती पुस्तकं दिली अशी पुस्तकं आपण त्यांना देतो. परवा उमाकांत गिरी नावाच्या माझ्या मित्रांना पुस्तकं दिली. व्हिडिओ मॅडमनी म्हणजे हा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांच्या पेटीचा आकडा नाही सांगत त्यांनी मला भरपूर मदत केली. गंमत काय होते की आम्ही असं ठरवलं की त्या म्हणाले की माझ्याकडे 7 शाळा आहेत. अभिजित दादा आपल्याला 7 शाळांना पेट्या द्यायच्या तुमच्याकडे स्पॉन्सरशिप केली. मी म्हणजे 7चं होऊन जाईल 8 दिवसात आपण करू. काहीतरी निमित्तानं 7 दिवसांनी तो कार्यक्रम व्हायचा होता. शिक्षक दिनाचं वगैरे काहीतरी आम्ही काढलं होतं. आणि मी हो म्हणालो माझ्या कामात राहिलो. उद्या कार्यक्रम बनता आदल्या दिवशी रात्री मी त्या पेट्या किती तयार आहेत त्या काढल्या नाही त्या निघाल्या 5. 7 शाळेच्या शिक्षकांना बोलवलं मुख्याध्यापक. आणि मला ते ऑड वाटायला लागले की आता दोघांना असंच सांगायचं ना आपण की पेट्या कमी आहेत किंवा आपली अडचण. आणि मी मॅडमला सहज म्हणलं थोडी गडबड झाली आहे 7 ऐवजी माझ्याकडे 5 पेट्या. त्या पटकन म्हणाल्या की मी 1 पेटी देते काळजी करू नका आपण अजून 1ची तयारी करू. आणि मी पूर्ण 10 वर्षात पहिल्यांदा हा प्रयोग करून बघितला की मला आपण कुणाला तरी फोन करू मैत्रीगड सोडून. मैत्रीगड खूप माझा हक्काचा आहे. आणि मी सर बहुतेक आलेले दिसत नाही प्राचार्य थारकर सरांना फोन केला. सरांनी फोन घेतला ते मला म्हणले हा दादा बोला. मी म्हणलं काही नाही सर अशी माझ्याकडे गडबड झाली मी मला 1 पेटी कमी पडते. ठीक आहे म्हणे किती रुपये आपल्या पेटीचे 5,000. ठीक आहे म्हणजे त्यांनी फोन ठेवून दिला. दुसऱ्या वगैरे काहीतरी मिनिटाला बाईंनी मला मोठ्या आवाजात सांगितलं मोबाईलवर की 5,000 रुपये जमा झाले. ही उत्स्फूर्तता आहे. मी तुम्हाला म्हणलं हे खरं सांगतो की या आताही सभागृहात आलेले किंवा जे येऊ शकले नाहीत अनेकांनी मला क्षमस्व म्हणून मेसेज पाठवले. मी त्यांना गमतीने असं सांगितलंय आला नसाल तर 1 पेटीचंच प्रायोजन होतं आलेले सुटले असंही नाही. तुम्ही देऊ शकता किंवा माझा फोन येऊ शकतो. पण मी अजूनही सांगतो की एवढ्या शाळा आल्याशिवाय मी फोन नाही करत. असं आपण या सगळ्यांची मदत घेतली.
खूप बाहेरगावच्या लोकांनी मदत केली आहे. याचा विस्तार आता धाराशिव संभाजीनगरला पेटी गेल्या, तिथे अभिनव वाचनालय आणि प्राध्यापक सुहास पाठकांनी 4 पेट्यांचं नेटवर्क केलंय. त्याच्यानंतर इकडे माजलगावला गेले, परभणीमध्ये गेले. परभणीमध्ये युवराज माने अत्यंत कृतिशील शिक्षण याचं काम बघतोय. आनंदाचं झाड. आणि मराठवाड्याच्या बाहेर पाचगणीला शिंदे सर माझा मित्र आहे माणिक शिंदे, त्याने सातारा जिल्ह्यातल्या 10 शाळांमध्ये हा उपक्रम गेल्या दिवाळीत सुरू केला आणि तो त्या भागात सगळं वाढवतोय. पेट्या आपण दिल्या, रचना सगळी आपण दिली तशीच आहे. तर असं त्याचा विस्तार करणार. अच्छा, म्हणजे आता मराठवाड्याच्या बाहेरही आपण पेट्या घेत आहोत आणि या आपल्या पद्धतीनं तिथंच काम होत आहे. पाचगणी असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, तुम्हाला बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींची कल्पना आलेली असेल. मी थोडासा अभिजित दादांबद्दल 2-3 गोष्टी सांगतो, कमीत कमी वेळेमध्ये हात काही नाही घेणार. तोपर्यंत तुम्ही पेटी देतानाचे फोटो वगैरे ही चिचखंडीची शाळा आहे. इथे मुलांनी खूप छान प्रश्नोत्तर केली. एका मुलाने मला तुम्हाला कुठले प्रश्न पडतात सांगा. मुलं फार गमतीदार बोलतात का काय दाखवल्यानंतर. एक जणांनी प्रश्न विचारला, एक जण मला रक्ताचा रंग लाल का, एक जण मला गाईचं किंवा म्हशीचं दूध पांढरच का असतं. आणि मग एक मुलगा म्हणाला तो तसाच त्या पहिल्या मुलासारखा होता, लाजत उभा राहता आणि बोल म्हणल्यानंतर म्हणाला खूप दिवसाचा विचारायचं मला, तुम्ही मागच्या वेळेस हे माझ्या शाळेत आला त्यावेळेस विचारला तुम्ही म्हणला होता प्रश्न काय पडते सांगा. आणि मग तू म्हणाला माणसाला विषय असते बैल मला तर काही उत्तर देता नाही, शोधून सांगतो. छान झाडाखाली गप्पा. हा पण एक हे फोटो छान आलाय. पत्र देतात मुलं छान, काहीतरी पाठवणार एक छान पत्र. मला पुस्तक मैत्री करणारे पत्र आलेले शाळेत, युवराजच्या शाळेत. एक आणखी महत्वाची गोष्ट हे त्यांच्या शाळेमध्ये असे फोटो पाठवले जातात की मुलं कशी वाचतात. उर्दू मध्ये बघा वरचा प्रतिसाद बघा. त्या मुलीला मी विचारलं की तू उर्दू मध्ये काय लिहिलं हे मला कळत नाही. हा उर्दू प्रतिसाद आहे वरचा. तर त्या मुलीला सांगितलं DNA नावाचं पुस्तक मी वाचलं आणि मी ते लिहिलंय. तिला मी सांगायला आलो की मला त्याचा मराठी हिंदीमध्ये सांगितलं. या उपक्रमाची महत्वाची गोष्ट सांगतो की याचा विस्तार करताना आम्ही काय विचार केला. आता माझ्या मर्यादा आहे. मी बीड जिल्ह्याच्या शाळेमध्ये पाठवेल, पण 10-20 किलोमीटरच्या बाहेरच्या शाळेमध्ये मी कसा जाणार आहे. शेवटी गाडी करावं लागेल, पाहुणे न्यायचा असतो, असं सगळंच गोंधळ येतो. म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे शब्द आता सुचला 3 वर्षापूर्वी, पण काम माझं 7 वर्षापूर्वी झालं. आम्ही एक योजना सुरू केली ग्रंथमित्र. आम्ही शिक्षकांना ग्रंथमित्र नावाचा छोटासा पुरस्कार दिला. मग ग्रंथमित्र काय करेल, त्याच्या भागातल्या शाळेचं नेटवर्क आहे. पेटी आम्ही देणार, त्याची स्पॉन्सरशिप आम्ही बघणार. अर्थकारण कुठे येणार नाही. 3 पेट्या 5 पेट्या आम्ही तुम्हाला आणून देऊ, एक कार्यक्रम करू आणि त्या भागामध्ये पास करा. 6 महिन्याला एक पेटी म्हणलं तरी 3 पेट्या 1.5 वर्ष म्हणजे मला लागली सगळं बघायची गरज नाही. व्हॉट्सअपवर बाकी कनेक्टिव्हिटी आहे. तर पहिला हे काम केलेला पहिला ग्रंथमित्र हा राम शेट्टी. आपण रामशाळी काय आहोत विद्यार्थी असताना ते नेहमी सुरू केलं. त्यावेळेस हा शब्द आम्ही काढणार होतो. आपण पहिला ग्रंथमित्र नंतरचा ग्रंथमित्र आला युवराज माने. युवराज येऊ शकला नाही, त्याचं कुठलं ते काम फार महत्वाचा शिक्षक आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचा शिक्षक आहे. बांधलेल्या 4 का 3 खोल्या त्याही आता खराब झाल्या. परिसरात असलेल्या मंदिराच्या आवारात एक वर्ग, एक झाडाखाली वर्ग. महाराष्ट्रातले नामवंत शिक्षक, नामवंत अधिकारी यांना देखील पारडीची जिल्हा परिषद शाळा माहिती. सुविधा कुठल्याच नाही येत बरं का. लॅपटॉपवर ते सगळं दाखवतो. शाळेला वीज नाही. युवराजचा जेव्हा निवड युवराजनी त्याच्या शाळेसाठी मागितली. तुम्ही माझ्या लक्षात मी युवराज त्याच्या शाळेत गेलो. आम्ही युवराजला आम्ही सन्मानित केलं त्याच्या सगळ्याच कामासाठी. त्याचं एक सुंदर पुस्तक आहे, कधीतरी तुम्ही वाचा ते. त्या पुस्तकाचं नाव फार छान आहे, गुरुजी तू मला आवडला. मुलांवर केलेल्या कामाचं सुंदर पुस्तक.
मराठी भाषेतली मुलं नाहीये, त्यांच्या भाषेत मराठी भाषेतली पुस्तकं त्यानं कन्वर्ट केली, अनुवादित केली. आणि मग त्याला सांगितलं, त्याला तीन पेट्या आम्ही सुरुवात केल्या आणि मग त्याला 3 शाळांना त्या सेलूच्या शाळेमध्ये आपल्या हेरसकर ताई सानेगुरुजी कथा मारायची हेरसकर ताईंना दिली आणि शेटगे म्हणून पुस्तक वाचक चळवळीचं त्या भागात काम करणारे शिक्षक आहेत त्यांच्या शाळेला दिली. मग त्यांना सांगितलं काय, आता याचं नेटवर्क तुम्ही बघा, पुस्तक पेट्या नंतर आम्ही बदलून द्यायला एक चक्कर आम्ही त्या भागात करू. यावर्षी 2025ला युवराजच्या शाळेच्या भोवतीच्या अजून 5 शाळा वाढतात. त्याचा हक्क त्याला दिलाय, कोणाला द्यायचं आहे तू ठरव. विलास काळे आले किंवा बाहेर बसले असतील, बघतायत सगळे आहेत, त्यांना सांगितले. बन्सी पवार सर, विक्रम पन्हाळे सर, हे सगळे यांचे ग्रंथमित्र. आणि आता बाहेर कसं शिंदे सर 5 गणीला बघतात, पाटील सर इकडे संभाजीनगरमध्ये बघतात, धाराशिवला योगेश बोधकरला. आता तो वाढवला करण्यासाठी त्या कॉलेजचे प्राचार्य लीड करतात. त्यांनी सांगितले की जून जुलैमध्ये याचं काम मी बघतो, 10 पेट्या तरी आपण तिथे करतो. केस धारू इथे आता आपल्या पेट्या जातील, तिथले शिक्षक ते सगळं ठरले, पण आता आपण वाटत नाही त्या पेट्या. आता जानेवारीच्या नंतर फार पेटी आपण देतो, कारण का परीक्षेचा काळ वगैरे असेल हे त्याच्यात. अजून महत्वाचं की 3 पेटी आपण आता परळीमध्ये देतो. परळीमध्ये देखील पेटी पेटवून आता त्यांचं वितरण होईल. ते स्पॉन्सरशिप आणि पेट्या सहित झाले, काही निमित्ताने ते थांबलं होतं. असा बाहेरगावचा विस्तार करण्याची मला सुचलेली ही कल्पना की ग्रंथमित्र निवडा, त्यांना तो अधिकार द्या आणि त्या भागात ते पेटी आपण पाठवा. याच्याशिवाय अजून काही वेगळा मार्ग असेल, पद्धत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा की बाहेरगावच्या पेट्यांसाठी तू हे कर, आपण ते करतो. वा, अभिजित दादांच्या या सगळ्या कामाबद्दल, त्यांच्या पुस्तक वाचक चळवळीबद्दल अनेक ठिकाणी लिहून पण आले. अक्षरधाराच्या दिवाळी अंकामध्ये मोठा लेख लिहून आलेला होता. त्याशिवाय अगदी परवा मी 1-2 म्हणजे इंद्रजित भालेराव सर सुद्धा त्यांनी पण एक लेख लिहिलेला होता. काल माझी आणि बासुदांची चर्चा चालू होती तेव्हा ते पण म्हणले की मी पण तो लेख वाचलेला आहे. मला एक फार आवडलेली प्रतिक्रिया तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो. माननीय अशोकजी राणे म्हणून एक खूप मोठे चित्रपट समीक्षक आहे. इतका मोठा माणूस आहे की कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये तो निमंत्रित असतो. अगदी जागतिक लेवलला चित्रपटाचं ते सगळं समीक्षण करत असतात. त्यांनी अभिजित दादाचं हे सगळं काम बघितलं आणि एक लेख लिहिलेला होता. त्याच्यामधलं एक वाक्य फार महत्वाचं आहे. अभिजित म्हणजे पुस्तकांचं रतीब घालणारा माणूस. आयुष्यभर अभिजितनं फक्त पुस्तकं पुरवली आणि आपल्या अंबाजोगाईमध्ये सुद्धा आता जवळपास अनुराग पुस्तकालयामध्ये मराठी मधली अत्यंत उत्तम दर्जाची 16 पेक्षा अधिक प्रकाशनाची पुस्तकं आपल्याला मिळतात. अत्यंत दर्जेदार. अगदी मी तर त्यांना असा आग्रह धरेन याच्या पुढे इतरही भाषांमधली म्हणजे किमान हिंदी आणि इंग्रजी मधले सुद्धा काही पुस्तकं इथं येण्यासाठी त्यांनी काही ना काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. पण मला असं म्हणायचंय दादा, आता आपण थोडस पुस्तक पेटीपासून अजून थोडासा विस्तार करूया. एक मिनिट, हा युवराजच्या शाळेतला कार्यक्रम आहे. अच्छा, ही मुलं पुस्तकं वाटतात. मुलांनी मला पत्र दिली आहे, छान मुलं. आणि ह्या मुलांचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघू, प्रचंड सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना बोललेले. हे जिल्हा परिषदेच्या शाळेचा कार्यक्रम होता. एक फोटो फक्त दाखवतो. हा 5 गणीचा फोटो आहे. ते तिथले प्रशासकीय अधिकारी आहेत आणि त्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि हे सगळं त्यांनी वाटप केलं. अंबाजोगाईतले आपले पत्रकार सकाळमध्ये त्याची विस्तृत बातमी पहिल्यांदा दिली. आपण थोडंसं त्याला मी टाळलं होतं की आता नाही लिहायचं. मग 2 वर्षापूर्वीच्या कार्यक्रमामध्ये बातमी दिली. बाहेरगावची मंडळी त्याच्यामुळे संपर्कात आली. काही तुम्हाला दिलेल्या असतील मान्यवरांची प्रतिक्रिया तर ते पण आम्हाला सांगा, म्हणजे आपण एक टप्पा पूर्ण करू आणि पुढे जाऊ.
नमस्कार, मी दासू वैद्य. अंबेजोगाई असं म्हणल्यानंतर मुकुंदराज दासोपंत ही नावं अपरिहार्यपणे आपल्या तोंडावर येतात, तोंडात येतात. आणि मुकुंदराज दासोपंत म्हणजे काय, तर त्यांनी साहित्याची जी भांडार आहे ती सुदूर अशी वाटली, पोहोचवली. ज्ञानाची भांडार सुदूर पोहोचवली. तर ज्ञानाची भांडार पोहोचवण्याची ही परंपरा किंवा वाटण्याची परंपरा अंबेजोगाईला खूप प्राचीन आणि जुनी आहे. तर त्याच परंपरेमध्ये आमचा ग्रंथमित्र अभिजित जोंधळे ग्रंथांच्या पेट्या वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवत असतो. मराठवाड्याभर तर त्यांनी त्या पेट्या पोहोचवलेल्या आहेत आणि त्या सुदूर अशा मराठवाड्या बाहेर महाराष्ट्रात सुद्धा या पेट्या, ग्रंथाच्या पेट्या पोहोचलेल्या आहेत. आणि या सगळ्या ग्रंथपेटी पोहोचवण्याच्या उपक्रमाला 10 वर्ष झालेली आहेत. हा दशक पूर्ती सोहळा आहे. आणि खऱ्या अर्थाने आज व्हॉट्सअप आणि समाज माध्यमाच्या त्या नादामध्ये आपण सगळेजण वाचन विसरत चाललेलो आहेत. अशा काळामध्ये अभिजित या ग्रंथांच्या पेट्या आणि ग्रंथ योग्य वाचकांच्या हातामध्ये पोहोचवतो आहे, वाचकांची भूक भागवतो आहे आणि त्याबरोबरच नवे वाचक निर्माण करतो आहे. म्हणून मला अभिजितच्या या कामाचं फार मोल वाटतं. वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीनं ग्रंथपेटी योजना ही अत्यंत महत्वाची योजना आहे. अभिजित अत्यंत मनपूर्वक ही योजना राबवत असतो. त्याला 10 वर्ष झाले. या दशकपूर्तीसाठी माझ्या अभिजितला आणि अभिजितच्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा. मित्र हो, नमस्कार. आज एका विशेष कारणासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. एका वाचन विकास चळवळीच्या कौतुकासाठी आणि अभिनंदनासाठी आज मी तुमच्या समोर आलो. मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई या गावाचं नाव आपण ऐकलं असेल. तिथं अभिजित जोंधळे नावाचा माझा मित्र राहतो आणि तो एक वाचन चळवळ चालवतो, पुस्तक पेटी नावाची. ही त्याचा एक उपक्रम आहे. पण याशिवाय वाचन चळवळीसाठी तो अनेक उपक्रम चालवतो. अनुराग पुस्तकालयासारखं एक अप्रतिम अद्ययावत पुण्या मुंबईत सापडणार नाही असं पुस्तकांचं दुकान तो चालवतो आणि परिसरातल्या लोकांना अभिरुची संपन्न पुस्तक पुरवण्याचं तो काम करतो. पण त्याच्या लक्षात असं आलं की लहान मुलांपासून वाचन चळवळ आपण सुरू केली पाहिजे. म्हणून बरोबर 2015 साली 10 वर्षापूर्वी अभिजितनं एक उपक्रम सुरू केला, वाचन पेटी नावाचा. आज त्या उपक्रमाला बरोबर 10 वर्ष झालेली आहेत. दशकपूर्तीच्या निमित्तानं मुद्दाम त्याचं अभिनंदन केले. काय आहे हा वाचन पेटी नावाचा उपक्रम? तर एका पेटीमध्ये 100 पुस्तकं दिली जातात. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे पुस्तकं असतात. मुलांचे वयोगट लक्षात घेऊन ती पेटी तयार केली जाते. त्याच्यामध्ये मुलांवर संस्कार करणाऱ्या कथा असतात, कविता असतात, विज्ञानाचे प्रयोग असतात आणि मुलांच्या करिअर डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारे ओरिगामी सारखी अशी पुस्तकं त्याच्यात ठेवलेली असतात. त्यात 5 पुस्तकं शिक्षकांसाठी ठेवलेली असतात. त्यांनीही ती वाचावीत असं अपेक्षित असतं. प्रयोगशील शाळा आणि उपक्रमशील शिक्षक निवडून ही पेटी त्यांच्या हवाली केली जाते. 6 महिने त्या शाळेत ही पेटी ठेवली जाते. 6 महिन्यानंतर ती पेटी परत घेऊन दुसऱ्या 100 पुस्तकांची पेटी त्यांना दिली जाते. मुलं पुस्तकं वाचतात, त्याच्या नोंदी करतात, त्यावर भाषणं करतात, त्यावर प्रतिक्रिया कळवतात आणि मुलांच्या मध्ये वाचन विकासाची एक सुंदर चळवळ तयार होते. ही चळवळ आता फक्त अंबाजोगाई परिसरापुरती राहिलेली नसून बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा, संभाजीनगर जिल्हा आणि मराठवाड्याच्याही काही भागामध्ये, बाहेरच्या काही भागामध्ये ही चळवळ आता पोहोचलेली आहे. त्यातून एक सुंदर वाचन विकास चळवळ तयार होते आहे. त्या चळवळीसाठी शुभेच्छा देण्यासाठी मी आज तुमच्या समोर होता. अंबाजोगाईतल्या उपक्रमशील लोकांनी नंतर सरांनी या कार्यक्रमाला येण्याचं आवाहन केलं होतं आणि फेसबुकवर टाकलं. धन्यवाद. आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया, कारण आपला वेळ संपत आलेला आहे. 7:30 वाजता आपण थांबणार. माझ्या मनातला हा प्रश्न आहे की आम्ही अनेकदा वाचत असतो, आपण चर्चा करत असतो की आजकाल कोणी वाचत नाही आणि मग वाचत नाही
पुस्तकाची विक्री होत नाही असं नेहमीच असतं. साहित्य संमेलनामध्ये तर बऱ्याचदा होतं. व्यवसाय म्हणून असा कुठे व्यवसाय निवडतं का हो ज्याच्यामध्ये जर का कोणी म्हणजे वाचकांची संख्याच नाहीये आणि पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तकांची पेटी. तर तुम्हाला काय वाटतं आता एकूण वाचक चळवळीला तर 20 वर्ष झाली, पुस्तक पेटीला 10 वर्ष झाली. आम्ही मित्र तर तुम्हाला खूप जवळून पाहत आलेलो आहोत, परंतु तरी सुद्धा मुलं वाचत नाही अशी जी काही ओरड आहे याबद्दल तुमचं व्यक्तिगत मत काय, तुमचे अनुभव काय आहेत हे एक आणि थोडक्यामध्ये अगदी आगामी योजना काय आहे हे आपण एकत्र सांगूया आणि नंतर मग थांबूया. मी उभारून बोलतो असं मला सवयच नाही, अँकरिंगची सवय. आणि मुळात येताना मला पहिलं टेन्शन असं होतं की एक तर आपल्याला मुलांना घ्यायची नाही द्यायची आणि घेणार हा माणूस आहे. त्यामुळे दासू वैद्य, प्रवीण दवणे सर, इंद्रजित भालेराव सर या सगळ्यांचा विशेष नमुने यासाठी करतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिवाळी अंक असेल किंवा हे माझी आर्थिक काळजी, माझ्या उपक्रमाची काळजी, माझ्या नाविन्यपूर्ण काही करण्यासाठीच्या सूचना असं सगळे हे लोक करतात. इंद्रजित भालेराव सरांनी जो व्हिडिओ केला आहे त्याची कहाणी अशी आहे की असा काहीतरी व्हिडिओ सरांना आपण मागूया असं काल सकाळी अमृत माधवला म्हणाला आणि मला असं योग्य नाही वाटत एखाद्या एवढ्या मोठ्या माणसाला 1 दिवसाच्या अंतरावर व्हिडिओ द्या असं काहीतरी म्हणणं. अजून नाही सरांचे तरी एवढे चांगले संबंध आहेत अशी आमची चर्चा झाली की सरांना फोन केला. सर जयसिंगपूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आज, त्याच्यासाठी काल प्रवासात होते आणि मला म्हणाले की हो मी परत घरी आलो होतो, सांगितलं होतं दशकपूर्ती झाली. हो आता त्या दशकपूर्तीचा कार्यक्रम घ्यायला लागेल म्हणजे सगळी मंडळी. म्हणजे छान गोष्ट आहे, काय हरकत नाही. म्हणजे एक विनंती आहे, शक्य असेल तर असं. अरे काय काही प्रॉब्लेम नाही, आता प्रवासात आहे असं म्हणाले ते. झारूरच्या पुढे कुठेतरी हे शेत आहे, तिथं गाडी गेली की त्यांनी थांबवली. माझी त्यांना सगळीच माहिती आहे. त्यांनी हा व्हिडिओ केला आणि आवाहन केलं की ज्यांना शक्य ते त्या कार्यक्रमाला जा आणि हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला. तुम्ही फेसबुकवर त्याचे लाईक्स आणि हे बघू शकता. कार्यक्रमात शिक्षण व्यवस्थेतल्या खूप महत्वाच्या लोकांनी त्याची दखल घेतली त्या याची आणि सरांनी अत्यंत तात्काळ की वाचक जवळ करणाऱ्या माणसासाठी वेळ का बघायचा नसतो असं त्यांचं वाक्य. वा सरांनी खरं तर दासू वैद्यांची एक फार चांगली कविता आहे, समजर हाशमीची कविता आहे. त्याचा भावानुवाद केला आहे दासू वैद्यांनी की पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात. पुस्तकं सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगाची, विश्वाची, माणसाची फार महत्वाची गोष्ट. आणि मग कविता करून त्याचा शेवट त्यांनी जो केला आहे ती ओळ मला तुम्हाला सांगायची की वाचत नाहीये त्यातली सगळ्या अडचणी सोपा. त्यांनी शेवटी एवढंच म्हणलंय, अहो वाचायला तर लागा, अहो वाचायला तर लागा म्हणजे पोचायला लागा हव्या त्या ठिकाणी. मला खूप लोकांनी हा प्रश्न याच्या आधी वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं की माझ्या दिवाळी अंकामध्ये आर्टिकल आले त्यावेळेस माधुरी तळवळकरांनी मला बरंच सविस्तर विचारलं होतं. हे सगळं तुम्ही जे विविध सांगितलं तोही मुद्दा त्यांनी आर्थिक पण मांडला होता की याचं सगळं एकूण पुस्तकाचा व्यवसाय वगैरे किंवा एक कशासाठी करायचं हे सगळं, कोण वाचतं पुस्तकं आणि हे कुणाच्या मनात येणारा साहजिक प्रश्न. वाचतच नाहीये. काही जण मग पळवाटा काढतात इंटरनेट, पण लोक वाचतात खूप. ते काय वाचतात आणि ते सगळं साहित्य हा प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला कंटाळा येणार नाही. 24 तास आयुष्यभर वाचण्यासारखं याच्या रोज येतं. डायबिटीज झाल्यास काय करायचं, लिंबाचे उपयोग, पृथ्वी बुडणार आहे, हे सगळं ह्याच्यावर आपल्याला कळतं. तर मी त्यावेळेस त्यांना असं सांगितलं होतं की गोष्ट छोटीशी मॅडम माहीत नाही पण खूप ठरवून मी या सगळ्या कामात आलोय. मी स्वतः ठरवून आलेलो आहे, त्यामुळे याचं बाकी ताण मला कधीच येत नाही. माझ्यासोबत खूप चांगली टीम आहे. खूप लोक आता नावं घेतले तर तुम्ही तर सगळे आपण मैत्री ग्रुप आहे, अनेक लोक आहेत, मार्गदर्शन करतात, मदत करतात. पण एक गोष्ट मला कुठेतरी वाचलेली आठवते की समुद्र किनाऱ्यावर एक माझ्यासारखा माणूस फिरत होता आणि समुद्र किनारा त्याच्या त्या स्टोरीमध्ये स्टारफिश असा शब्द आहे की ते स्टारफिश लाटेबरोबर बाहेर येऊन पडत होते आणि तो माणूस आता समुद्र किनारा कितीतरी मोठा, एकाच वेळी हजारो ते स्टारफिश बाहेर येत होते आणि तो असा एक एक उचलायचा आणि पाण्यात टाकायचा. समोर एक शहाणा माणूस आला आणि तो म्हणाला काय भर पडणार आहे,
लाखो हजारो मासे बाहेर पडतायत, तुझ्या एक दोन उचलण्याला काय फरक पडणार आहे? त्याने फार चांगलं उत्तर दिलं की तुलाही फरक पडणार नाही, मलाही फरक पडणार नाही, ज्या 2 माशांना मी आत फेकले त्यांना फरक पडणार. वाचत नसतील मुलं, पण जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्यानंतर तुटून पडणारी म्हणून मी बघतोय ना पुस्तकांवर, मी त्यांच्यासाठी पेटी करतो. जे वाचत नाहीये त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करू की तुम्ही वाचा, पण अशी खूप मुलं आहेत त्यांना वाचायचं आहे पण सुविधा नाही, आम्ही त्यांच्यासाठी हे करतो. पुस्तक वाचक चळवळीचा तुम्ही उल्लेख केला की बुक क्लब्स आहेत माझे. महाराष्ट्रातल्या 450 लोकांचा माझा ब्रॉडकास्ट आहे. बरेच जण त्याच्यामध्ये आहेत की दर आठवड्याला आलेले नवीन पुस्तके मी त्याच्यावर टाकतो. कुणी मागवतात, काही जण बघतात, सगळे थोडंच घेणार आहेत. काही लोकांची आवड मला लक्षात आली, म्हणजे डॉक्टर पिल्ले उदाहरण म्हणून नाव सांगतो, बारामतीचे डॉक्टर आहेत. मी त्यांना कधीच भेटलेलो आणि डॉक्टर सिधे तिथल्याच येणार. त्या दोघांनी त्या बुक क्लबमध्ये माझं नाव नोंदवायला लावलं होतं. कुठली तरी माझी फेसबुकची पोस्ट बघून मी जर डॉक्टर पिल्लेंशी आता बोललो तर काकाजी तुम्हाला असं वाटेल की हा माणूस या डॉक्टरांचा 10 वर्षापासूनचा तरी कमीत कमी मित्र असेल. मी त्यांना कधीच भेटले नाही. आमच्या ओळखीचं सूत्र एकच पुस्तक. कोरोनानं जे काही वाईट केलं त्याच्यातून चांगलं काय झालं तर कुरिअरनं महाराष्ट्रभर पुस्तकं पाठवण्याची योजना मी सुरू केली आणि इतके वाचक भेटले, इतके शिक्षक भेटताय, हे पुस्तक हवंय ते पुस्तक हवंय. मग त्यातनं कळाल्यामुळे मला लक्षात येतं पुस्तक आल्यानं. नेक्सस आलं, बरोबर आहे मॅडम? हो मॅडम, नेक्सस आलेला का? RD जोशी सरांचा ते मेसेज देऊन पडतो की नेक्ससची एक प्रत माझ्यासाठी ठेव. शिक्षकांचे एक पुस्तक आहे की शिक्षकांचे ग्रुप आहे, हे पुस्तक आहे जे शिक्षकांसाठी योग्य घाट शिकण्याचा शिकवण्याचा. आता पुरस्कार मिळालेलं पुस्तक लागलीच त्याची थोडी माहिती आणि मुखपृष्ठ किंमत लोक मागवत राहतात. ते 450च्या 450 घेत नसले तर ते इतरांना सांगतात, चर्चा होते आणि मग त्यांना ज्यांना गरज आहे त्यांना ती पुस्तकं मिळत जातात. म्हणजे आयवज पुण्यामध्ये प्रकाशित झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी आमच्या घरी होतो आणि ते पुस्तक आल्यानंतर पाठव असं मला भाज्या रस्त्यात जाताना म्हणाले ते गाडीमध्ये. मी बोल जा तुम्ही घरी या म्हणलं, फक्त तुम्हाला आयवज देतो. मी बोलले आयवज आलं का तुझ्याकडे? तुला आलं. मला आणि ही माझी आवड आहे, मला पुस्तकं म्हणजे एखादा PhD धारक मला जेव्हा फोनवर सांगतो की दादा एक यादी टाकते तेवढं आपल्याला पुस्तक पाहिजे, ते संदर्भ पुस्तक असतात ते काही मी ठेवत नाही माझ्याकडे. मग मी ती पुस्तकं शोधताना मला फार मजा येते, मलाच आवडतं ते बघायला. माझं काय असं होतं की माझ्यातला विक्रेता पुण्यात जाईपर्यंत फार सोळा नसतो. नाही आता मेहतामध्ये गेले की 10,000ची फक्त खरेदी करायची, आता इथे नाही करायचं असं काही. आणि तिथं एकदा मध्ये गेलो की तो विक्रेता कुठल्या कुठे जातो आणि माझ्या वाचक समोर येतो आणि मी रमतो मग तिथे. मग तो सांगतो मला ऑपरेटर सर इतके रुपये झाले बरं काय, तर मग मी ती पुस्तकं शोधतो त्यांना देतो. मला त्याचा एक आनंद वाटतो की नाही संदर्भाचं पुस्तक दिलं. पण मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की अनुराग पुस्तकालयात बाल साहित्यापासून हे संशोधकांना लागणाऱ्या कोशांपर्यंतची पुस्तकं आपण ठेवली आहेत आणि तेवढी आपण वितरित करतोय. एकूण 15 प्रकाशनं झाली. आता ज्यांची पुस्तकं माझ्याकडे मिळतात त्याशिवाय पण आपण मागवतो, पण निश्चित 15 प्रकाशनाची पुस्तकं आपण सगळ्यांना देतो. हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे सगळं बाहेर जरी वातावरण कसं असलं तरी हे छान चाललंय. व्यावसायिक दृष्ट्या देखील वाढतं सगळं आहे. पुस्तक पेटीला छान प्रतिसाद मिळतो आहे. आगामीमध्ये 2 ते 3 गोष्टी सांगतो आणि थांबतो. आगामी काळामध्ये मला वैयक्तिक स्वतःला माझ्या पुस्तकालयात जगभरामध्ये सगळे प्रसिद्ध पुस्तकं असावी असं मला वाटतं. चरित्रांचं एखादं दालनच आपण करूयात का असा विचार माझ्या मनात येतो. माझी खूप इच्छा आहे 30-40 असतात पण असे 1000 चरित्र मी लावू शकलोय का की या आणि कुठलेही तुम्ही त्यातलं चरित्र घ्या. वेगवेगळ्या चळवळींची माहिती असलेली पुस्तकं आताही माझ्याकडे कप्प्यांमध्ये वेगवेगळी लावलेली, जगप्रसिद्ध सगळी पुस्तकं आपल्याकडे यावीत. दुसरं पुस्तक पेटी. या पुस्तक पेटीचा विस्तार शिक्षकांच्या मदतीने जिथं जिथं गरज आहे तिथे व्हावा. याच्यामध्ये आणखी जास्तीचं काही करावं लागत असेल तर ते पण आपण करूया. त्यासाठी वेळ देणं, त्यासाठी संपर्क करणं, या सगळ्या गोष्टी मी करणार आहे. हा सगळा कारवा पुढं जो काही मी घेऊन जाणार आहे तो सगळं तुमच्या मदतीने होणार आहे. मला मदत केलेल्या कळतच्या काहीशे लोकांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझ्या बाजूने मी इथे थांबतो. आपण थांबूया, परंतु पुस्तक पेटीच्या या दशकपूर्तीच्या कार्यक्रमाची सांगता खऱ्या अर्थानं आणखीन एक जर का पेटीचे वितरण झालं तर ते आणखीन जास्त औचित्यपूर्ण होईल. त्यामुळं मी आदर्श विद्यालय मांडवा तालुका परळी वैजनाथ
इथले मुख्याध्यापक माननीय श्री भदाने सर यांना अशी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि अभिजित दादांना विनंती करतो की ही पेटी आपण द्यावी आणि बरोरे मॅडम यांना मी विनंती करतो. आणखी कुणाला बोलवायचं आहे? वाचकांनी द्यायचा असा नियम सांगितलाय तुम्ही. जी लोक पुस्तक वाचतात त्यांनी इतरांच्या नाही विकत घेऊन वाचतात. माझं मतच टाकायचं या दादा ही पुस्तक पेटी अशीच फुलत राहो आणि दादांच्या या सगळ्या उपक्रमांच्या पाठीशी आपण असणारच आहोत, निश्चितच असणार आहोत. असंच भेटत राहू, आमच्या सर्वांच्या पाठीशी उभं राहा. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांचं बळ आमच्या सोबत आहेच या विश्वासाने इथंच थांबतो. आपण इथं आलात आणि आपल्या आयुष्यातले जवळपास 2-1 तास आम्हाला दिले. सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. हे सगळं बळ देणारी गोष्ट आहे की पुस्तकांवर प्रेम करणारी एवढी माणसं येतात, सगळं सभागृह भरलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये ही एक दुर्मिळ होत गेलेली गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा आधार मल्टीस्टेटचे सुद्धा आम्ही पुन्हा एकदा व्यक्त करतो की एवढा छान हॉल आपण आम्हाला उपलब्ध करून दिला. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.